नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात मोठी आनंदाची बातमी। कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड, एप्रिलचे वेतन आणि निवृत्ती वेतन करिता निधीचे वितरण, तर शासन निर्णय निर्गमित। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन आणि निवृत्ती वेतन तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभ वितरण करण्याबाबत शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून 28 मार्च 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याची मान्यताही शासन निर्णयात देण्यात आलेली आहे। लेखा शीर्षनिहाय नियंत्रक अधिकारी तसेच वितरित करण्यात आलेले अनुदान याबाबत सविस्तर विवरणपत्रही जाहीर करण्यात आलेले आहे। सदर निधी वितरण करताना वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास तो वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय तसेच शासन परिपत्रकातील विविध सूचना आणि अटी शर्तीच्या अधीन राहून वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वेतन मिळणार आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।